नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. कारण विषय महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या हिताचा आहे. गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जात मोठी होते आणि राज्य मागे पडतं आहे, राज्याचा विकास मागे पडतो आहे आणि जातीपातीच्या विकासावरून, जातीपातीच्या हक्कावरून गेल्या काही वर्षामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज हा गेल्या अनेक वर्षापासून झटतोय. मात्र गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला मोठा विवेग आला आणि मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने मराठा समाज हा रस्त्यावर उतरला. कारण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण हवं आहे. आम्ही कुणबी आहोत, त्यामुळे आम्हाला कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं असं मराठा समाजाची मागणी आहे. आमची हलाखीची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हवं आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आणखीन आक्रमक झाला आणि अखेर गेल्या महिन्यामध्ये माहिती सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात GR काढावा लागला आणि हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आणि न्यायालयानेही जवळपास त्याला मान्यता दिली. कारण ओबीसी समाजातील काही पुढाऱ्यांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या या GRला विरोध केला होता. त्या संदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने या GRला स्थगिती दिली नाही. त्यामुळे आता हा GR कायम होणार असून मराठा समाजाला आरक्षणाचा जवळपास मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळून ओबीसीच्या हक्कावर गदा येईल असं ओबीसी समाजातील काही नेत्यांना वाटतंय आणि त्यामुळे ते रस्त्यावर उतरत आहेत आणि आक्रमक अशी भूमिका घेत आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत. दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचेच एक आमदार आहेत धनंजय मुंडे. त्यांच्यानंतर बाकी पडवळकर वगैरे, हाके असे काही जे नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्काचा लढा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नको. तर दुसरीकडे मराठा समाजाचे जे योद्धे आहेत, जे मराठा समाजासाठी लढतायत, त्यांचं म्हणणं आहे मराठा समाज हा मूळ कुणबी आहे आणि त्यांना हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण हवं आहे. त्यामुळे अखेर माहिती सरकारला तसा GR काढावा लागला आणि या 2 समाजामध्ये सध्या वाद सुरू आहेत. ठिकठिकाणी सभा होत आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या वतीने बोलत आहेत, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हाके, पडवळकर हे ओबीसी समाजाच्या वतीने बोलत आहेत. असा एक युद्धाची परिस्थिती, शीतयुद्धाची परिस्थिती 2 समाजामध्ये सुरू आहे. दुसरीकडे धनगर समाज, वंजारी समाज यांनीही मराठा समाजाच्या त्यांच्या आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजासारखंच आम्हालाही आरक्षण हवं आहे. कोणी STमध्ये म्हणतं, कोणी SCमध्ये म्हणतं, कोणीच आपल्या जो प्रवर्ग मिळालेला आहे त्यामध्ये समाधानी नाही. मुस्लिम समाजालाही आरक्षण हवं आहे. अशा अनेक बाबी ह्या जातीपातीवरूनच महाराष्ट्रामध्ये सध्या पेटवल्या जात आहेत. यामागे काही राजकारण आहे का? राजकीय नेत्यांची पोळी भाजून घेण्याचं काही धोरण आहे का? मात्र यामध्ये राज्याच्या राजकारणातील जे लोक आहेत त्यांची राजकीय पोळी जरी भाजवली जात असली तरी या दोन समाजामध्ये किंवा त्यापेक्षा अनेक समाजामध्ये जर तेढ निर्माण केले जात असेल तर त्यामध्ये राजकारणाच्या
राजकीय पोळी जरी भाजत असली तर महाराष्ट्राची होळी होऊ शकते, हे आपल्याला यामध्ये गांभीर्याने घ्यावे लागेल. गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे एक नगरचे आमदार आहेत त्यांनीही म्हणजे संग्राम जगताप यांनीही हिरवा सापाला ठेचलं पाहिजे असं एक मुस्लिम धर्मियांच्या विरोधात वक्तव्य केलं. त्यामुळे कोणत्या तरी एखाद्या धर्माला टार्गेट करून, एखाद्या प्रवर्गाला टार्गेट करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्याला एखाद्या मोठ्या प्रवर्गाचा, एखाद्या मराठा जातीचा, मोठ्या धर्माचा आधार मिळावा या माध्यमातून तुम्ही एखाद्या जाती धर्माला टार्गेट करताय का, हे राजकीय नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये जनता ही तेवढीच जबाबदार आहे. आपण एखाद्या जाती धर्माच्या, एखाद्या प्रवर्गाच्या विरोधात जात असताना एखाद्या राजकीय नेत्याला आपण पाठिंबा द्यायचा का, त्याच्या पाठीशी आपण उभा राहायचं का, हेही यापुढे लोकांनी, जनतेनेही लक्षात घ्यायला पाहिजे. नाहीतर या राजकीय लोकांच्या राजकीय पोळी भाजून घेण्याच्या नादामध्ये, हक्कामध्ये महाराष्ट्राची होळी होऊ शकते. कारण हा फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जातीपाती न मानणारा महाराष्ट्र आहे. सर्व जाती धर्माला सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. यामध्ये सर्व 18 पगड जातीचे लोक होते, मुस्लिम समाजही यामध्ये होता. या सर्वांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी मोठा लढा दिला आणि आपलं स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं. हा इतिहास आपल्याला सर्व माहीतच आहे. मात्र आता सध्याचे जे नेते आहेत ते एखाद्या प्रवर्गाला, एखाद्या जातीला घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजाला उचकवण्याचं काम करतायत का, कोयत्याची भाषा करतायत का, आपण पाहून घेऊ. त्या समाजाला आपण सतरंजा उचलायला लावू, त्यांनी आपल्याला उचलायला लावल्या होत्या, असे अनेक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम काही लोक करतायत ते अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रातील जनतेने हे लक्षात घेऊन या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि हे गांभीर्याने घेण्याची गरज म्हणजे दोन समाज हे गुण्यागोविंदाने, सर्व समाज एखाद्या गावात गुण्यागोविंदाने नांदत असताना एखाद्या राजकारणापायी एखादी निवडणूक होते, एखादा राजकीय नेता येतो, तो एखाद्या जाती धर्माच्या विरोधात प्रचार प्रसार करतो, एखाद्या मंदिरासंदर्भात, मशिदीसंदर्भात, एखाद्या धर्मासंदर्भात वक्तव्य करतो आणि त्या गावातील, त्या शहरातील जातीय तेढ निर्माण होऊन दंगली होतात आणि यामध्ये सर्वसामान्याचं, शासनाचंच नुकसान होतं. अप्रत्यक्ष ते जनतेचंच नुकसान असतं आणि या राजकीय लोकांना या संदर्भात काही देणे घेणे नसतं. गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्येही औरंगजेबाच्या कबरी संदर्भात असं विधान झालं आणि असे विधान हे वेळोवेळी शहरामध्ये त्या गावाचा कोणत्या धर्माला कल आहे हे पाहून त्या संदर्भात राजकीय स्टेटमेंट होत असतात, हे आपण पाहतोच. मात्र हे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहे का, हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. सर्व जाती धर्मांनी एकोप्याने राहून आपल्या गुणवत्तेच्या आधारावर आपण महाराष्ट्राला पुढं कसं नेऊ शकतो, प्रत्येकजण शिक्षण घेऊन कसं पुढं जाऊ शकतो, कसे उद्योगधंदे करून, शेती करून कसं पुढे आपण जाऊ शकतो, या संदर्भात याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्याला आपलं नेतृत्व दुसऱ्याकडे भरकटवतं आहे का, असा एक सवाल उपस्थित होतो. आणि या नेत्यांवर पक्षश्रेष्ठी कारवाई करत नाही, कारण त्यांना भीती असते की आपला पक्ष सोडून हा नेता, पुढारी दुसऱ्या पक्षामध्ये जाईल किंवा स्वतंत्र एखादा पक्ष काढेल, अशी भीती संबंधित राजकीय पक्षांनाही असते. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांवर केवळ एखादी नोटीस देऊन, केवळ एखादी समज देऊन असं ती वेळ निभवून नेली जाते. मात्र तो राजकीय नेता, तो पुढारी वेळोवेळी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असा
वागत असतो, असं बोलत असतो. तशा प्रकारच्या सभा घेतल्या जातात, लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि प्रत्येक समाजाला आपल्या हक्कासाठी लढण्याची गरज आहे. आपल्या हक्कासाठी तो लढलाच पाहिजे. एखादा वंचित समाज असेल, गरीब समाज असेल तर त्याला आरक्षणही दिलं गेलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा SC समाजाला आरक्षण दिलं तेव्हा ती SC समाजाची गरज होती आणि आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. OBCला आरक्षण मिळालेलं आहे, त्यामध्ये काहीतरी 300-350 जाती आहेत. त्या समाजाला आरक्षण दिलं गेलं. नोकरीमध्ये त्या समाजाला आरक्षण मिळालं, त्या वर्गाला आरक्षण मिळालं. आता मराठा समाजालाही आरक्षणाची गरज असताना तशी मागणी होणं आणि शासनानेही तशी मागणी पूर्ण करणं हे काही नियमाच्या बाहेर आहे किंवा वेगळं आहे असं काही म्हणता येणार नाही. मात्र त्याला एखादा विरोध करणं, त्या लोकांना भडकवणं हे थोडं अयोग्यच वाटतं. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. कारण महाराष्ट्राच्या हितासाठी काय आहे आणि एखादा राजकीय नेता, एखादा पुढारी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीचा, हिंदू धर्माचा किंवा मुस्लिम धर्माचा उपयोग करत असेल, त्याच्यावर टीका करत असेल, पुढील धर्मावर, प्रवर्गावर टीका करत असेल, एखादा नेता OBC वर्गाची बाजू घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल आणि त्यामध्ये जर महाराष्ट्राची होळी होणार असेल तर हे महाराष्ट्राच्या हितासाठी नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी योग्य नाही. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.